केंद्र सरकारच्या इंधनात 20% इथेनॉल मिसळण्याच्या धोरणावर कुणी शंका उपस्थित केली आहे पाहूयात। केंद्र सरकारच्या इंधनात 20% इथेनॉल मिसळण्याच्या धोरणावर पंतप्रधानांच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी काहीशी शंका उपस्थित केली आहे। तुलनेने जुन्या गाड्यांसाठी 10% इथेनॉल मिश्रित इंधन उपलब्ध करून द्यावं अशी सूचना मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वर यांनी केली। इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात त्यांनी एक लेख लिहिला, त्यात यावर सविस्तर उहापोह करण्यात आलाय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 20% इथेनॉलचं धोरण कायम ठेवलं तर त्याचा परिणाम हा अन्न सुरक्षेवर होऊ शकतो असंही त्यांनी लिहिलंय। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कसा ते समजून घेऊयात। इथेनॉल प्रामुख्याने ऊसापासून बनतं, काही प्रमाणात मका आणि तांदूळही यासाठी वापरला जातो। जर इथेनॉलची मागणी वाढत गेली तर ऊस आणि मका खरेदी करण्यासाठी ग्राहक आणि इथेनॉल कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल। याचे दोन परिणाम होतील, एकतर ऊस आणि मक्याचे दर वाढतील आणि दुसरा परिणाम म्हणजे जमीन आणि पाण्याचा वापर कसा होतो त्याचं पॅटर्न बदलेल। म्हणजे अनेक राज्यांमधला शेतीचा पॅटर्नच बदलेल। हा बदल आपल्याला मान्य असणार आहे का? त्याचे पर्यावरणीय आणि आर्थिक परिणाम सहन करण्याची आपली तयारी आहे का? असे प्रश्न नागेश्वर यांनी उपस्थित केलेत। तर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांनी नेमकी काय काळजी व्यक्त केली आहे त्यावर एक नजर टाकूयात। इथेनॉल प्रामुख्याने ऊसापासून बनवतात। इथेनॉल धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। इंधनामध्ये मिश्रण सुरू झाल्यापासून ऊसाची मागणी ही वाढली आहे। यामुळे गेल्या हंगामात 10% ऊस इथेनॉल उत्पादनासाठी वळवण्यात आल्याचं समोर आलंय। यामुळे भविष्यात साखरेचे दर वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। मका तांदूळ याचा सुद्धा वापर होतोय। भारतामध्ये मका आणि तांदळापासूनही इथेनॉल बनवलं जातंय। मात्र मका हे पोल्ट्री व्यवसायामध्ये खाद्य म्हणून वापरलं जातं। जर अधिकाधिक मका इथेनॉलसाठी वळवला तर पोल्ट्री उत्पादनं महागण्याची भीती आहे। शेतीचा पॅटर्न बदलून जाईल। इथेनॉलमुळे ऊस आणि मक्याची मागणी वाढली आहे। यामुळे जर शेतकऱ्यांनी अधिक ऊस आणि मका पिकवण्याचं ठरवलं तर शेतीचा पॅटर्न हा बदलेल। म्हणजेच शेतजमीन आणि पाणी वापराचा पॅटर्न सुद्धा बदलू शकतो। ऊसासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं। हे दूरगामी बदल स्वीकारण्यास भारत तयार आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय।